नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर जी चित्रगौरवचा निमित्त आहे. आणि माझ्यासोबत सुबोध दादा आलेला आहे. सगळ्यात आधी अभिनंदन, अलिबाबा आणि चाळीशीतले चोरसाठी खूप छान बातमी घेऊन आलेली आहेस. बरं, जी चित्रगौरव म्हटल्यानंतर पहिला शब्द जो डोक्यात येतो सन्मान. बरं, तू सेलिब्रिटी किंवा कलाकार होण्याआधी किंवा तुझ्याकडे फेम येण्याआधी जर तुला या अवॉर्ड शोचा पास मिळाला असता तर इथे येऊन तू काय केलं असतंस? मी भांडून आलोच नसतं मिळालं तरी. कारण पुण्यामध्ये मला आठवतं आमच्याकडे मला तर साल आठवत नाही, मी कॉलेजमध्ये असताना नॅशनल गेम्स आल्या होत्या बालेवाडीच्या स्टेडियममध्ये. नवीन स्टेडियम बांधून झालं होतं आणि पहिल्यांदा नॅशनल गेम्स आल्या होत्या आणि आमच्याकडे काही पास वगैरे नव्हता. तर मी आणि माझे काही मित्र, तेव्हा बालेवाडी पुणे शहरापासून बऱ्यापैकी लांब होतं, म्हणजे प्रवास होता, आत्तासारखं वाढलं नव्हतं पुणे तेव्हा. तर आम्ही बाईकवरनं तिथे गेलो. आमच्याकडे पास नव्हता. आतमध्ये रेमो फर्नांडिसचं गाणं चालू होतं त्याच्या उद्घाटनाचं, आणि बाहेरच्या पोलिसांची हुज्जत घालून मी माझ्या सगळ्या मित्रांना आतमध्ये घेऊन गेलो आणि आम्ही तो कार्यक्रम बघून परत आलो. कसलं भारी. बरं, रेड कार्पेटवर एका व्यक्तीसोबत वॉक इन करण्याची संधी मिळाली तर कोणासोबत करायला आवडेल? मुलगा मुलगी कोणाबरोबर? कुणाही सोबत, तुझी मर्जी. सोनाली बेंद्रे, ऑल टाईम क्रश. ती छान. समजा इन जनरल लाईफमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये तू पटाईत आहेस किंवा सराईत आहेस, ज्यासाठी तुला कुणी नॉमिनेट करू शकतं, तर ती गोष्ट कोणती आहे? आत्ता तरी अभिनय एवढंच एक आहे. बरं, आत्ता जेव्हा तयार होऊन छान गाडीतनं उतरलास आणि रेड कार्पेटवर यायची वेळ होती, तेव्हा इथे पाय ठेवायच्या आधी मनात कुठला थॉट आले? मी जागा शोधत होतो की रेड कार्पेटवर न येता आपल्याला परस्पर आत जाता येईल का. मी खूप कॉन्शियस होतो कारण इकडे आल्यानंतर. बरं, आता लास्ट क्वेश्चन की झी मराठीसोबतचं तुझं नातं आणि आम्ही प्रेक्षक म्हणून तुझ्यासोबत आणि झी मराठीचं नातं हे इतकं छान आहे की आम्ही टी व्हीवर म्हणजे जेव्हाही रविवारी आपले अवॉर्ड शो लागायचे तेव्हाही बघायचो, आणि जेव्हा लहान असताना कुलवधू लागायचं तेव्हाही तुला पाहायचो. सो ही आमची कोअर मेमरी आहे. तुझी अशी झी मराठीसोबतची कोअर मेमरी आहे का? खूपच मोठी आहे. मला असं वाटतं मी जवळपास 19-20 मालिका केल्यात मी झी मराठीबरोबर. अनेक चित्रपट केलेत झीचे. त्यामुळे बरीच मोठी आहे माझी मेमरी. कट्यारसारखा माझा दिग्दर्शन असलेला पहिला सिनेमा असेल. म्हणजे मोठी परंपरा आहे. 2001 पासून ते आत्तापर्यंत माझी पहिली मालिका मुंबईतली आभाळमाया, रिमझिम, अवंतिका, वादळवाट, बंधन, कुलवधू, तुला पाहते रे, चालूच आहे. ही प्रोसेस अनएंडिंग आहे आणि ही चालू राहणार आहे. बरं, गेल्या वेळेला मंजिरीताई सोबत होती, सो सपत्नी होतास. यावेळेला थोडंसं तिला मिस करतोय आम्ही. मी पण तिला मिस करतोय. आमच्याकडे जरा वातावरण बदलल्यामुळे थोडंसं घरामध्ये बरं नसण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामुळे आत्ता मल्हारला बरं नाही आहे, मंजिरीला थोडंसं बरं नाही आहे, त्यामुळे आत्ता घरी आहे. बरं, आता तुला खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी. आता एक तर आमच्या समोर आलेले अजून खूप काही गुलदस्त्यात आहे, सो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.